संशय घेऊ शकत नाही, पण ते घातपात झाल्यासारखं वाटते कोणाच्या तरी. त्याचा कोणाचा असेल तरच ते होऊ शकते. बरं, मग तो ब्रश करतो, गाडी काढतो आणि निघतो. वरती गेले नाहीच आहे तो. मम्मी बोलतो नाहीये, मी तिला बोलतो तू रेडी आहेस का, असा कसा नाहीये तो, सुसाईड केस आहे की घातपात आहे, नक्की प्रॉपर काय आहे ते त्यांनी प्लीज सांगावं. आमचा एकच होता. त्या ठिकाणी यायचा त्याचा काही संबंधच नाहीये, तर तो ह्या ठिकाणी कशाला आला असेल, आणि आलाय जरी पण त्या साईडला क्रॉस करून काहीच नाही मिळत, तर त्या साईडला क्रॉस का करत असेल तो. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. शनिवारी रात्री केळवे रोडवरील एक तरुण ज्याचं नाव आतेश भोईर, त्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. या मृत्यूनंतर भोईर परिवारावरती दुःखाचं डोंगर कोसळलं. खरं तर आतेश हा अतिशय गुणी आणि प्रामाणिक मुलगा आहे. येणाऱ्या 19 तारखेला आतेश याचा साखरपुडा होणार होता. आतेशचा साखरपुडा ज्या मुलीबरोबर होणार होता त्या मुलीवर आतेश प्रेम करायचा. आतेशच्या घरचे सगळी लोक सुखी होते. असं अचानक काय घडलं की आतेशचा मृतदेह रेल्वे पटरीवरती सापडला. यानंतर संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली. आतेशच्या मित्रांचं आणि आतेशच्या परिवाराचं असं म्हणणं आहे की हा अपघात नसून घातपात आहे. पाहूया या संदर्भात आतेश भोईर याच्या कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं. तो माझ्या मावशीच्या मुलीचा मुलगा. काय तुला काय वाटतं. ह्या ठिकाणी यायचा त्याचा काही संबंधच नाहीये, तर तो ह्या ठिकाणी कशाला आला असेल, आणि आलाय जरी पण त्या साईडला क्रॉस करून काहीच नाही मिळत, तर त्या साईडला क्रॉस का करत असेल तो. किती वाजता तो तिकडनं जिकडे लग्न होतं त्या घरात तो तिकडनं सुमारे 12-10च्या आसपास तो निघालाय तिकडनं. 12:30, 10:20 सॉरी 12:20च्या आसपास तो तिकडनं निघालाय, आणि इकडे तो पोहोचलाय. त्याचा लास्ट सीन दाखवतोय 12:42चा. त्याच्यानंतर जेव्हा पोलिसांचा जे फोटो आम्ही बघितले त्याच्यावर 1:24चा टायमिंग होता. तर मग त्या टायमिंगच्या आतमध्ये काहीतरी झालं आहे, पण तो क्रॉसिंग करत होता असं मोटर पायलटने सांगितलेलं आहे. तर हा इकडे क्रॉसिंग करायला का येईल, तर त्याचा आम्हाला थोडंसं खुलासा झाला पाहिजे. बाबा नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रकाश बेळगाम भोईर. तुमच्या मुलासोबत काय झालंय, काय वाटतं तुम्हाला. माझ्या मुलासोबत घातपात झाला अशी मला शंका, कारण माझा मुलगा निर्व्यसनी होता. कोणाशीही कोणचंही वैर नसेल. वैर असेल तर कुठे ते रोडची कामं वगैरे घेत असेल तिकडे झालं असेल तर, नाहीतर शिक्षण किती झालं त्याचं. त्याचा डिप्लोमा झाला, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. त्याचं लग्न होतं का. आता लग्न होतं त्याचं 10 मेला. 19 तारखेला एंगेजमेंट होतं. तुम्हाला कधी कळलं. आम्हाला कळलं म्हणजे हे 3-3:15ला उठले, भाजी घेऊन जायला, रोज तोच घेऊन जात. तर वरती झोपलाय का बघायला गेले वरच्या बेडरूम, तो नाही आहे. तर मग याने, मी कामावर होतो नाईटला, मग मुलीने त्यांच्या मावशीकडे फोन केला का तू मावशी मोस्ट तिकडे थांबतो. तर त्यानंतर आमच्यासोबत होता तिकडे लग्नात, पण तो 12, 12:15, 12:30 पर्यंत निघाला तिकडे. मग आम्ही शोध सुरुवात केली या लोकांनी सगळ्यांनी शोध. तुमचा कोणावर संशय वगैरे. माझा आता संशय तसा नातेवाईकात आमच्या कोणाची आमची दुश्मनी नाही, त्याच्यामुळे आता मी संशय घेऊ शकत नाही, पण ते घातपात झाल्यासारखं वाटते कोणाच्या तरी. त्याचा कोणाचा असेल तरच ते होऊ शकते. पोलिसांकडे काय मागणं. पोलिसांनी सगळे डिटेल त्याचे काढावे, त्याचे शेवटचे मोबाईलचे नाही तिकडे जे आहे लोकेशन ते टॅप करावे, की दुसरा असेल त्याच्यासोबत तर त्याचं पण लोकेशन आहे, तर आपल्याला त्याची पुढची हे करता येईल. काय. माझं नाव आरती कुणाल पाटील. तुम्ही कोण. मी त्यांची बहीण, मोठी बहीण. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं. सुसाईड तर नाहीये ही. ते म्हणाले की तो हे मोठं पॉयलट सांगत होता की क्रॉसिंग करत होता तो, पण तो ज्या रूटने येईल तो तिथूनच येईल ना, तो तिकडे का जाईल जिथे त्याचं सगळं मिळालंय. त्याच्या साईडला बाईक आहे, बाईकला चावी आहे, नाही त्याने दागिने घातलेले आहेत की काय घातलेलं आहे काही नाही. सगळी आता लग्नाची तयारी आहे, त्याची एंगेजमेंट आहे 19ला. 5 वाजता मी फोन केला त्याला की एंगेजमेंटसाठी ओटी घेतलीये का, विचार वहिनीला. त्याने तो पण कॉल केलेला आहे त्याच्या सासरी.
सगळं झालेलं आहे. 9-10 मेला त्याचं लग्न आहे. मला घरी सोडलेलं आहे त्याने 8:45 वाजता आणि मला म्हणाला की तेजस म्हणून आता त्याचं शनिवार रविवार आज लग्न लागलं. बोलते तो लग्नाला माझ्या लग्नाला 4 दिवस होता. तर 4 दिवस तो आहे तर आपल्या घरी आपण 2 दिवस तरी जावं, म्हणून मग तिथे हेल्प करायला गेला आणि तिथून निघालाय म्हणाले. तर मम्मी आणि मी आम्ही दोघंच आहोत. पप्पा तर माझे नाईटला होते. तर 2:45 वाजता ती उठली, तिने माल वगैरे सगळा भरला गोणीमध्ये आणि मग गेली वरती, कारण की ती सगळं बघते आणि मग जाते त्याला डायरेक्ट उठवायला. मग तो ब्रश करतो, गाडी काढतो आणि निघतो. वरती गेले, नाहीच येतो. मम्मी बोलते नाहीये. मी तिला बोलते तू वेडी आहेस का, असा कसा नाहीये तो. मी फोन केला तेजसला. मे बी आमचं वायफाय बंद आहे 2 दिवस झाले. खाली आणि वरती दोन्ही ठिकाणी वायफाय बंद आहे म्हणून मोबाईल नसेल लागला, काही नसेल लागलं. तर मी ज्याचं लग्न आहे त्याला फोन केला. म्हटलं आतिश कुठे आहे? नाही बोलते 12:30 12:15 पर्यंत निघून गेला तो. मी म्हटलं नाही रे, बघ रे झोपला असेल कोपऱ्यात. तो बोलतो नाही. मग बोलते मावशी राहते माझी, मग तिकडे मावशीकडे फोन केला. नाही बोलते मला बोलला की माल वजन केलाय, तिकडे चाललो मी. तिथे पण नाहीये. मामाकडे विचारलं, मामाकडे नाही. ताईकडे नाही. तो मुलगा असा नाहीये की तो आजच लेट होता, फ्रायडेलाच लेट येणार होता. तो त्याच्या आधी पण त्याचा एंगेजमेंटचा ड्रेस घेऊन आलाय वेनसडेला. तो पण 11:30च्या विरारच्या ट्रेनने आलाय आणि आलाय तर तो घरी आलेला आहे आणि लगेच 2:45 वाजता मम्मी सोबत माल घेऊन गाडीवर गेलेला आहे. केळव्याला बाजार भरतो तिकडे. असं कुठेच त्याचं वैरी नाही. म्हणजे मी स्ट्रिक्ट आहे पण माझा भाऊ स्ट्रिक्ट नाहीये. तो खूप समजूतदार आहे. उलट तो म्हणजे असं कधी होईल किंवा कोणाच्याच मनात नाही. जर त्याला काही वाटत असतं तो प्रिपरेशन मध्ये पण नसता. त्या स्पष्टच काहीच नाही निघत आमच्या हातातून. पोलिसांकडे तुमची आता काय मागणी आहे? की त्यांनी नीट चौकशी करावी की तो सॉरी नक्की तो सुसाईड केस आहे की घातपात आहे, नक्की प्रॉपर काय आहे ते त्यांनी प्लीज सांगावं. आमचा एकच होता आणि असं नाही की कोणाशी भांडण आहे काय आहे. जरी वाद असला कोणाशी किंवा ऑफिसमध्ये काही, तर काहीच नाहीये. त्याचं विचारलं सगळीकडे, कोणीच त्याला सांगणार नाहीये की तो माझा भाऊ की बोलतो काय करतो किंवा तो त्याच्या ऑफिस मधली प्रकरणं किंवा कधी घरी आली असतील असं काहीच नाही. इव्हन तो काही कामं घ्यायची तर ते पप्पांना पण माहिती नसेल. तो म्हणायचा, त्याला सगळे बाहेरून मोस्ट ऑफ हे पण बोलायचे तुझ्या पप्पांचं एवढं ऐश्वर्य आहे, तुला काय गरज आहे. तर तो मला बोलायचा की माई मी तसा मुलगा नाहीये, मी माझं स्वतःच करेन. आणि पप्पांची बुलेट होती, त्याच्या आधी आमची ब्रिझा म्हणून कार पण होती. तेव्हा तो 17च वर्षाचा होता, तेव्हाच त्याने कार शिकलेली. तर तेव्हा पण त्याला बोलायचे आता तुला काय टेन्शन आहे, कार आहे, गाडी आहे, सगळं आहे तुझ्याकडे. तरी त्याने त्याच्या पैशातून लोन मधून युनिकॉर्न ही गाडी घेतली. तो बोलतो नाही ही माझी आहे, माझ्या पैशातून आहे. त्याला जर सर्व ऐश्वर्य आहे मग तो असं का करेल. मम्मीच्या शब्दाच्या बाहेर नाही, काहीच नाही. आणि तो वरती रूम मध्ये एकटा झोपतो. जर त्याला सुसाईड करायची असती तो वरती पण तो करू शकला असता. तो सांगून निघालाय की मी येतोय, पण तो आलाच नाही. माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे, माझी एवढीच मागणी आहे. आतिश भोईर याच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली. खरं तर येत्या 19 तारखेला आतिशचा साखरपुडा होणार होता. आतिशचं कुटुंब देखील आनंदी होतं. अचानक अशी घटना घडणं, आतिशच्या परिवाराचं असं म्हणणं आहे की या घटनेची चौकशी होणं काळाची गरज आहे. या घटनेमध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टींवरती शंका व्यक्त केली जाते. उदाहरणार्थ आतिश त्याच्या मित्राकडनं ज्या वेळेला निघाला ती वेळ होती 12:15ची. ज्या ठिकाणी आतिशची गाडी उभी होती त्या ठिकाणी आतिश कशाला गेला, कारण ज्या ठिकाणी आतिशची गाडी सापडली तो मार्ग त्याच्या घराकडे जाणारा नव्हता. मग आतिश त्या ठिकाणी कशासाठी गेला. आता आतिश त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी त्याच्याच गाडीला, उदाहरणार्थ त्याची जी दुचाकी वाहन होती चावी तशीच ठेवली होती. या गोष्टींमुळे कुठेतरी संशय व्यक्त केला जातोय. आता त्या ठिकाणचे रेल्वे पोलीस
आणि लोकल पोलीस याच्यावरती काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं ठरेल. परंतु अचानकपणे ही जी काही घटना घडलेली आहे, या घटनेतून केळवे रोडवरील आतेशचे सर्व मित्रपरिवार दुखी झालेले आपल्याला दिसून येत आहेत.